हाय, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर बरेच दिवस झाले मला एकच प्रश्न खूप जास्त वेळा विचारला जातो, तो म्हणजे की तुम्ही तुमच्या केसांना काय लावता। तर म्हटलं चला आज याच्यावर एक लॉंग व्हिडिओ बनवून टाकते, जसं की तुम्हाला कळेल। आता इंस्टाग्रामला आहे ना मी खूप वेळा आहे ना हा व्हिडिओ टाकलाय, तरी सुद्धा मला तेच प्रश्न विचारले जातात, म्हणून म्हटलं की यूट्यूबला एक ना याचा लॉंग व्हिडिओज बनवून टाकत, जसं की ना मी माझ्या केसांना कोणता शॅम्पू यूज करते किंवा मी कोणतं तेल वापरते। चला मी कोणतंच महागडं तेल वापरत नाही, जे की मी हे वापरते। हे आहे कोकोनट ऑइल, जे की आहे ॲलोवेराचं। आता हे तुम्हाला तर माहितीच असेल, आणि ना मला तरी असं वाटतं की ना कोकोनट ऑइल पेक्षा बेस्ट ऑइल कोणतंच नाहीये केसांसाठी। आता भले तुम्ही ना किती पण महागडे प्रोडक्ट वापरा, पण कोकोनट ऑइलचे सर कोणत्याच म्हणजे तेलाला येणार नाही, मी तर असंच म्हणते। आणि कोकोनट ऑइलच नाही नुसतं यूज करत, ज्याच्यामध्ये मी ना 2 कापराच्या वड्या, जे आपण आहे ना आरतीसाठी देवाला वापरतो ना, तो कापूर सुद्धा मी यूज करते यामध्ये। म्हणजे 2 कापराच्या वड्या ठेचून त्यामध्ये टाकते, थोडंसं कोमट करते तेल, आणि थंड झाल्यानंतर केसांवर अप्लाय करते। आता 5-10 मिनिटं मसाज करून तसंच रात्रभर ठेवून सकाळी ते वॉश करते। आता हा प्रश्न तर तुम्हाला सुटला असेल की मी ना कोकोनट ऑइलच यूज करते, दुसरं। आता त्यानंतर मी जो शॅम्पू वापरते तो आहे लॉरेलचा, आणि खरंच सांगते हा शॅम्पू एकदम बेस्ट आहे केसांसाठी। आता पॉकेटवाले शॅम्पू तर मी जेव्हा मला कळत नव्हतं तेव्हा खूप म्हणजे वापरले, पण आहे ना मला हे माझ्या पार्लरवालीने सजेस्ट केलं होतं, म्हणूनच मी हे शॅम्पू वापरते। आणि खरंच सांगते सिरियसली या शॅम्पूचे रिझल्ट एकदम छान आहे। आणि कंडिशनर सुद्धा मी ना लॉरेलचाच वापरते, जे की तुम्ही बघू शकता। आणि ना हे कोणतंही प्रमोशन वगैरे नाही, जे रिअल आहे ना तेच मी दाखवते तुम्हाला। हे 2 म्हणजे हा एक शॅम्पू आणि ते कंडिशनर। आता कंडिशनर केसांना लावण्याचा म्हणजे उपयोग काय होतं त्यांनी ते सांगते। कंडिशनर आहे ना मला तरी वाटतं सगळ्यांनी वापरलंच पाहिजे। केसांचं आहे ना पूर्ण डॅमेज आहे ना असणार केस ते निघून जातात कंडिशनरने, खूप छान सिल्की, आणि केसांमध्ये मेन म्हणजे गुंता होत नाही अजिबात। आणि ना मला तरी वाटतं तुम्ही तेला बरोबरच शॅम्पू सुद्धा असा वापरा जो की तुमच्या केसांना सूट होईल। आता मी सांगते म्हणून नाही, तर तुमच्या केसांना जो शॅम्पू सूट होते ते तुम्ही वापरा। आता मी हे ओळखायला ना जवळजवळ मी म्हणते 3-4 वर्ष मला लागले की माझ्या केसांना कोणता शॅम्पू सूट होईल। सगळं जर व्यवस्थित असेल आणि मेन म्हणजे तुमचं खाणं पिणं व्यवस्थित असेल तर केस नक्कीच वाढतात, आणि त्याची काळजी सुद्धा घेतली पाहिजे। जसं की तुम्ही ना 3 महिन्यातून एकदा तरी हेअर स्पा करत जा। हेअर स्पाचे सुद्धा खूप जास्त फायदे आहे। आता मी करते म्हणून नाही, तर आहे ना केसांना खरंच हेअर स्पाची गरज असते। प्रॉपर मसाज आपण कधीच करू शकत नाही, ते आपल्याला हेअर स्पाद्वारे भेटते केसांना। आय होप तुम्हाला कळलं असेल की माझे एकदम सिंपल आणि ना सरळ रुटीन आहे, जे की मी ना केस म्हणजे धुवायच्या अगोदर फॉलो करते। जसं की मी कोकोनट ऑइल लावते, आणि केस धुताना मी लॉरेलचा शॅम्पू आणि कंडिशनर वापरते, आणि त्यानंतर एवढे 2च गोष्टी मी माझ्या केसांना लावते। सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सो थँक्यू।